मन मंदिरा गजर भक्तीचा. गणपती बाप्पांनी आई वडिलाभोवती प्रदक्षिणा मांडली आणि तिथेच तो पवित्र झाला आणि तो पहिला प्रसाद त्याला दिला. म्हणून पहिलं मंगल कुठून सुरू होतं? गणपतीपासून. तो मान कोणाचा? गणपतीचा. आता ज्ञानेश्वरीमध्ये जो गणपती सांगितलेला आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. काही युगामध्ये 2 हात होते, 4 हात होते. 4 हातात आता सध्या असतोच बरं का. पण एक लक्षात घ्या, मला तुम्हाला सगळ्या गणपती वक्तांना सांगायचं आहे. गणपतीच्या मूर्तीत बदल करणं नामे तिची तोडफोड करणं. माझं बोलणं तुम्हाला लागेल, पण तीच इच्छा आहे माझी. गणपती हा गणपतीच असावा, आग्र्याहून सुटका नसावी. माझं बोलणं कळलं का? छत्रपती सारखा राजा झाला नाही, त्यांना तिथे ठेवा. विष्णुदेव श्रेष्ठ आहे, विष्णूला विष्णूच्या ठिकाणी ठेवा. विष्णूला सोंड लावायची आणि त्याला गणपती म्हणायचा, हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्ही बघा. आपले वडील चांगले दिसावे म्हणून एकाचे वडील धोतर, सदरा, उपरणं आणि पागोटं घालत होते. कालांतराने तो मुलगा इतका हुशार निघाला की बापाने खटपट केली, कर्ज काढलं, त्याला खूप शिकवलं आणि त्याला IAS केलं. काय केलं त्या मुलाला? IAS केलं. अलं IAS केल्यानंतर बायको सुद्धा तशीच मिळाली, मडबीन. म्हणजे पूर्वीच्या काळचा शब्द आहे हा, आत्ताचा नाही. आणि तसा जुनाच माणूस आहे ना मी. मडबीन मिळाली ती अशी. म्हणजे कल्ली की अशी पडायची ते 6 इंच उंच, आता काय फुटफुट उंच निघालंय. कसं काय त्या करतात ते त्यांचं त्यांना ठाऊक. बाबा घाला, आम्हाला काय करायचंय काय. मग आल्यानंतर सगळे म्हणायला लागले, इज दिस युअर फादर? ओ, दिस इज युअर फादर. डझंट लुक लाईक यू. आता कसं दिसेल? हा अगदी कंठ लंगोट वगैरे बांधून यायचा, म्हणजे टाय. हो अशोकराव, एवढं काय अडचणीत पडला तुम्ही? काय ते असं लावून आणि ते आता हे आता उघडं बटन वगैरे, कुठे ती पगडी. लक्षात घ्या मी काय सांगतोय, गणपती सांगतोय. आज रूपावर आलोय आपण. झालं. मग त्यांनी काय केलं? कॉम्प्युटरचं युग. चेहरा तेवढा ठेवला आणि बापाला एकदम सूट बीट घालून तिथे फोटो लावला. एक दिवस त्या बापाचे बंधू आले, ते मेले नव्हते. ते म्हटले, हा कोणाचा रे फोटो? म्हटले, बा. नाही म्हणाले, काय आहे, माझ्या घरी सगळे IAS ऑफिसर वगैरे येतात मोठे मोठे, आणि ते बाबांचा जुना फोटो, ते काय त्या मिशा, म्हणून मी मिशा सुद्धा जरा कमी केल्या. बरं झालं काढल्या नाहीस, म्हणजे घ्यायला ठरलं होतं पूर्वी. आता काय आमच्या सकट आम्ही मिशा काढतो, तसं काही प्रश्न नाही. पण पूर्वी मिशा काढण्याचा अर्थ निराळा होत होता. कशा करता सांगितलं मी? अरे तो म्हणाला, वेड्या मूर्ख आहेस, तुझ्या बापाचं जसं रूप होतं तसं ठेव, काही बदल करू नकोस त्याच्यात. अक्कल आहे का तुला? अरे हा तुझा बाप वाटतच नाही. माझं म्हणणं कळलं? तसं गणपती म्हटल्यानंतर गणपतीच, त्याचं जे पूर्वंपार चालत आलेलं रूप आहे त्या रूपात यचिंचित बदल करू नये. तसाच गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा आहे. ही वस्तुस्थिती आहे. तोंडपूजा नव्हे किंवा स्तुती नव्हे. मला जर काही खटकलं असतं तर तुम्हाला कल्पना आहे, मी बोलल्याशिवाय काय राहिलो? हो खरं आहे ना की गणपतीला, अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल
ही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे. जेव्हा तो हाथी मेरे साथीचा काळ, तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे तुम्ही तोंडात बोट घालाल ऐकून. त्या काळामध्ये राजेश खन्नाला सोंड लावली आणि आमच्या खत्तर गल्लीमध्ये आणून ठेवला. म्हणजे तो गुरु शर्ट तसा, ती पॅन्ट अशी वर गेलेली दुमडलेली आणि सोंड. शेवटी तो सुद्धा त्याला कळल्यानंतर म्हणाला, अरे का रे, त्या देवाची विटंबना का करता, माझी लायकी तरी आहे का. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. देवाच्या स्वरूपात तर तुम्ही बदल करू शकतच नाही. ज्याच्यात बदल करता येत नाही ते स्वरूप, पण ज्याच्यात बदल करता येतो ते रूप, नाही का. आता समजा हे माझं एक रूप तुमच्या समोर आहे ना, याच्यात बदल केल्यानंतर मला माणसं ओळखत नाहीत, नुसता फेटा काढला तरी ओळखत नाहीत. काय हो, म्हणून बाहेर गावी गेल्यानंतर पहिल्यांदा गाडीत बसताना मी आईसाहेबांना प्रश्न विचारतो, फेटा घेतलास ना. काय बाकी काहीही विसरलं तरी चालेल, पण फेटा विसरता कामा अवघड असतं. का, हे एक विशिष्ट रूप आहे आणि ते रूप मेंटेन करणं, जरा आवाज हे कर, बास दे त्याला, की ते तसं मेंटेन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. उगीच बाबा महाराजावर तुमचं प्रेम आहे म्हणून कोणी मला उद्या वाडी बिडी करून आणली, बाबा महाराज काल्याचे कीर्तन, येडं दिसेन मी. म्हणजे माझी विटंबना त्या कृष्णाची विटंबना. ते आता तुम्ही बघितलंय का, ते 7व्या महिन्याला वाडी भरतात. अरा रा 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 रा, काय ते चंद्रकोरीत बसवतात, काय ते फोटो काय काढतं, ते नाक कुठे, ती नथ कुठे, ते आणि नवरा येऊन म्हणतो फार सुंदर दिसतो. ते कशाचं कपाळ सुंदर दिसतो. येड्याचा बाजार सगळा. आता सरस्वतीची वाडी, आता कुठे ती लक्ष्मी आणि कुठेही आढळ. नाही म्हणजे काय काय कुठे काही तुलना बिलना काय काय, अहो काहीतरी नीट का असावे की. हां, अहो ते कसेही कपडे घातले म्हणून शो, आपलं जे आहे ना ते मेंटेन करावं. हे जे आहे कपडे ठीक आहे, हे काय म्हटलं, एक विशिष्ट रूप आहे. तसं गणपतीच्या रूपात सुधारणा करायला जाऊ, एक सांगतो, सुधारणा करणे हे सुद्धा पातकच आहे, नाही का. अहो किती आश्चर्य वाटेल. एक माझ्या लहानपणी, मला वाटतं अजून 6 वर्षाचा होतो, तेव्हा महात्मा गांधींना सोंड लावलेली एक गणपती मला आठवतो, आणि कस्तुरबा शेजारी. म्हणजे आता काय कसं काय कळावं. अरे त्या महात्म्याची विटंबना, त्या दैवताची विटंबना आम्हाला काहीच कळत नाही. पण सध्या पुष्कळशा सुधारणा झालेल्या आहेत. आता ओरिजिनल मूर्ती पुन्हा येऊ लागलेल्या आहेत. आणि हे आपण लक्षात ठेवा, हे रूपाच्या ठिकाणी मला बोलायचं होतं बरं का. अजून सांगतो, त्या रूपाला जो नैवेद्य दाखवायचा तोच दाखवा, आणि त्या रूपाला जे आवडेल तेच त्याच्या पुढे करा. नाही का. अहो गणपतीन त्याच्या पुढे सिनेमा. आता नावं बिवं मला काही येत नाहीत. मला सांगा, आता तुम्हाला सिनेमा बघायचा आहे का गणपतीला बघायचा आहे, का गणपतीचा सिनेमा करायचा आहे. याचा अर्थ काय झाला, की त्या रूपाचं तुम्हाला पावित्र्य कळलं नाही. एक सांगतो की चप्पल निराळ्या आणि पादुका निराळ्या. जरा उलट सुलट सांगू का, सांगतो की बाळसं निराळन सूज निराळी. अलीकडे काय झालंय, आली आहे सूज आणि म्हणतायत अरे सूज आहे ती, बाळसं नाही.
तुम्ही शुजेला बाळसं म्हणताय, इथेच घोटाळा होतोय. तसं जे देवत्व आहे त्याचं पावित्र्य, त्याचं श्रेष्ठत्व, कसं राहावं, कसं वागावं, त्याच्या पुढे काय कार्यक्रम करावेत, हे सुद्धा नीटनेटकं कळायला पाहिजे. माफ करा मला, परधर्मियांना आपण नावं ठेवतो, पण त्यांच्या जे काही जागा आहेत उपासनेच्या, तिथे वेडवाकडं कुठेही घडत नाही, पण आपल्या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. टाळ्या का वाजवल्या नाहीत? हो, त्यांची त्यांनाच लाज वाटली. किती विचार करून बघा की ते रूप कसा मोदक, कसा आशीर्वादाचा हात, कसा तो गणपती, अतिशय सुंदर जो आहे, त्याला बघून सुद्धा माणसांना आनंद वाटला पाहिजे. काय म्हणून काहीही दुसरं करू नका, त्याला विष्णू करू नका, त्याला कृष्ण करू नका, त्याला विठोबा करू नका, आणि विठोबाला सोंड लावू नका. कळलं का तुम्हाला? कृष्णालाही सोंड लावू नका. जो गणपतीचं रूप आहे ते रूप मेंटेन करा, ते आहे ते जतन करा, आणि त्या रूपामध्ये त्याला बघा. त्या रूपामध्ये त्याला बघितलं तर तो पावेल. कसं हे रूप करून काही जमतं का? जसं मला नाही, आईला नाही आपल्या, आई जुन्या पदर डोक्यावर घेणारी. तुम्हाला असं वाटलं आईला आता चनिया चोळी, नाही तर कशी काय ती काय आता डोक्यावरच्या पदराची बाई ती चनिया चोळीमधून आता कसं काय दिसायची? माफ करा मला, पण हे सांगितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून हे सांगायलाच पाहिजे मला. या काही गोष्टी पक्क्या लक्षात घ्या, आणि असं म्हणू नका आमचा गणपती असा, आमचा गणपती तसा. नाही, सध्या कलियुगामध्ये जसा आहे तसाच ठेवा. तेव्हा इथे एक आपल्याला माहिती म्हणून सांगतो, गणपतीचं विशिष्ट रूप आहे, तसं त्या काळामध्ये ती रूपं होती. म्हणजे मूळ रूपामध्ये बदल नाही, थोडासा कुठे हातामध्ये अमक्यामध्ये बदल आहे. कृतयुगामध्ये 10 हात, तेजस्वी वर्ण, सिंहाचे वाहन आणि नाव विनायक होतं. कृतयुगामध्ये गणपती कसा होता बरं का? हे थोडीशी आपल्याला एक माहिती असावी की प्रत्येक युगातला कसा होता. आणि आत्ता लक्षात घ्या, आताचं युग जे आहे त्या युगाने कपडे केले तर बरोबर दिसतात, नाही का? आता गंमत बघा, कोणी काही उलटं सुलटं घ्यायचं नाही बरं का माझं बोलणं. नाही म्हणजे माणसं म्हणतील बा आम्ही तुम्ही एवढं तो महाराज आम्हाला हाणतात. अरे तसं काही हाणण्या बिण्याचा काही प्रश्न नाही आहे. ज्या त्या युगाप्रमाणे ज्या ते कालमानानुसार म्हणा युग कशाला जाता. माझ्या माहितीप्रमाणे 30-40 वर्षाच्या काळापूर्वी या पुण्यामध्ये उघड्या डोक्याने कोणी बाहेर पडत नव्हतं. पडत होतं का? आपले वाडवडील बघा, फेटा, अगदी म्हणजे शेतकरी फेटा बरं का, मग अगदी ब्राह्मण असेल तर तो चौकोनी रुमाल, नाहीतर पगडी, त्याच्यातल्या त्यात पुणेरी पगडी निराळी, उपरणं, गळासुद्धा उघडा टाकायचा नाही. आणि यदा कदाचित जर रस्त्यावर कोणी काही डोक्याला नसताना जर निघाला तर माणसं विचारायची. नाही कळलं का नाही तुम्हाला? काय कोण गेलं म्हणजे माणसं फक्त मैतीलाच. आज आमच्या पुढे मेजॉरिटी त्यांचीच. आता मला सांगा, मी याच्यातून काही उलटा अर्थ काढू का? नाही काढणार. काही काढायची गरज मला नाही. कारण का सर्व ठिकाणी आज हो टोपी न घालणं किंवा डोक्याला काही न घालणं ही रीत झाली आणि ती सुद्धा लोकमान्य झाली. त्यामुळे असं कोणी डोक्याला काही घातलं नाही तर माणसं विचारणं अशी काय ठीक आहे मोडका चाललाय जाऊ दे.
काय कशा करता सांगतोय? तसं गणपतीच्या काही बाबतीत मूळ स्वरूप कायम आहे, पण कसं घडलं? बरं, वाहन तुम्ही म्हणाल बदल कसा झाला? आता तुमच्या वाहनात नाही का बदल झाला? काय झाला का नाही? मागचं वाहन मागे राहिलं ना. पूर्वी पुणेकर म्हणजे दुटांगी धोतर, कोट आणि कॉलर वर काढून ती शर्टवर काढलेली, आणि तो मग असं करून पंपिंग करून टंकन टाकली की निघाला सायकलवर. बायका सुद्धा नऊवारी, मग ते असं मागचा काष्टा घेऊन असं बांधायचं पुढे, आणि त्या सुद्धा त्या लेडीज सायकलवर निघायच्या. माझं म्हणणं लक्षात आलं तुमच्या? कसं होतं पुणेपूर्वीचं बरं का. आणि एक विशिष्ट सुद्धा होतं बरं का, खाली धोतर, बुशर्ट आणि वर हॅट. हे सुद्धा एक पुण्यातला पोशाख मी माझ्या डोळ्याने बघितला. हा अगदी हॅट बीट घातलेलं वैशिष्ट्यपूर्ण माणसं अगदी जायचे रस्त्याने. तेव्हा कृतयुगामध्ये 10 हात, तेजस्वी वर्ण, सिंहाचे वाहन आणि नाव त्या काळामध्ये विनायक होतं. असं एक एक काळाची थोडक्यात माहिती सांगतो. मग त्रेतायुगामध्ये 6 हात, आणि तोच गणपती आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं आहे. 6 हात, चंद्राप्रमाणे शुभ्र वर्ण, मोराचे वाहन आणि नाव मयुरेश्वर. आता सुद्धा आपल्याकडे नाव मयुरेश्वर, गणपतीच्या नावामध्ये मयुरेश्वर आहे. कारण का? त्यावेळेला वाहन त्याचं मयूर होतं. मोर हा आपला भारताचा पक्षी मानला गेला. अत्यंत देखणा, अत्यंत सुंदर. लक्षात घ्या कसं आहे ते. 6 हात. द्वापार युगामध्ये 4 हात, तांबडा वर्ण आणि उंदराचे वाहन, नाव गजानन. काय झालं? हे उंदराचं वाहन कुठपासून सुरू झालं? हां, मग कलियुगामध्ये 2 हात, धुरासारखा वर्ण, शिलामय, नाव धूम्रकेतू. हे एक माहिती म्हणून आपल्याला देतोय मी. याचे उलट सुलट प्रश्न मला विचारू नका, कारण मला त्यातली काही माहिती नाही. एवढी हे का मी तुम्हाला सांगितलं, तुम्हालाही माहिती असावी. मला फक्त ज्ञानेश्वरीतला गणपती सांगायचा आहे, ज्या आधाराने पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत प्रवचन चालू आहे. तो 6 हाताचा गणपती कुठे आहे? आणि एक सांगतो, मला वाटतं नेपाळमध्ये मंदिर आहे, तिथेही 6 हाताचा गणपती आपल्याला पाहायला मिळतो. पण इथे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज 6 हाताचा गणपती सांगतात, त्याचा भाग असा आहे, 6 हात आणि 6 हातातून अनुक्रमणे परुष, अंकुश, मोदक, दंत, भग्नदंत, कमल आणि अभय, असे हे 6 हात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेला गणपती मी तुमच्या पुढे मांडलेला आहे, आणि तोच तुमच्या पुढे विविध रूपाने सांगतोय. पण एक पक्क लक्षात ठेवा, मूळच्या रूपात सुद्धा कुणीही बदल केला नाही. पुढं तर वाहन अमकं तमकं एवढंच, याच्यापेक्षा जास्ती बदल झालेला नाही. आणि 2 हात का 4 हात का 6 हात, ते सुद्धा तात्विक विवरण आहे. हे विवरण कसलं आहे? तात्विक विवरण आहे. त्याला काहीतरी तत्वाचा आधार आहे. म्हणून सध्याचा गणपती, पण मला एकच विनंती करायची आहे, तुम्ही घरी गणपती बसवा, आवडीने आणा. आणि अजून एक सांगतो, गणपतीमध्ये फरक सुद्धा होतो. मातीचा गणपती, धातूंचा गणपती, चांदीचा गणपती, सोन्याचा गणपती, काही का असेना, पण त्याच्यातलं जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर लक्ष ठेवावा आणि त्याला अभिषेक करावा. माझं म्हणणं कळलं का? एखाद्या सामान्य माणसाने लहान गणपती घरात आणून बसवला, पण भावना जर ती असेल तर काही फरक पडत नाही. हे बघा, मातीचा का सोन्या का चांदीचा फरक का पडत नाही? कारण सर्वात तो आहे. सर्व रूपाने जर तो नटलेला आहे, तर कोणत्याही धातूमध्ये त्याला जर बसवला तर फरक कुठे झाला? काही फरक होण्याचं कारण आहे का? सोन्याचा केला तरी आहेच, मला वाटतं दगडूशेठचा आहे. हां, एखाद्याने चांदीचा केला, चांदीचे तर घरोघरी आहे, देवाऱ्यावर जे असतात की नाही प्रत्येकाच्या जवळजवळ. मग कुणाचा पितळेचा असतो, कशाचाही असू दे,
अगदी काही काहींचा हिऱ्याचाही बघितलं मी, सुंदर सुंदर बघितले, स्फटिकाचे गणपती बघितले, अत्यंत सुंदर सुंदर गणपती बघितले. काय मला सांगा, कोणचीही धातुत्व आहे ना, मग कोणत्याही धातूचा केला तरी काही फरक पडत नाही. हा त्याच्यातला मूळ सिद्धांत लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगताना महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले की मी आता तुम्हाला गणपती सांगतो. आणि गणपती सांगताना म्हणाले, देवा तूची गणेशू, हे गणेशा, गजवदना, गणपती बाप्पा, देवा तूच आहेस, आता तूच आहेस. आमचं सर्व जीवनामध्ये मंगल होऊ दे रे बाप्पा. तो बाप्पा शब्द मोठं गोड आहे. कसा आहे? अरे आमचं मंगल होऊ दे रे बाप्पा, बाप्पा आमचं नीट कर रे बाप्पा, नीट कर नीट कर नीट कर. हां, हे बघ तुझे नजर अशी बारीक बारीक आहे, सूक्ष्म नजर आहे. तुला आमच्यातलं चांगलंही दिसलं, तुला आमच्यातलं वाईटही दिसतं, बाकी तुला कोणाला दिसत नाही, हेच आमचं भाग्य आहे. पण तू तुझ्या सूक्ष्म नजरेने आम्हाला बघावं आणि आमच्यातलं तेवढं वाईट काढून टाकावं आणि आमच्या जीवनाचं मंगल करावं. आमच्या जीवनाचं बाप्पा मंगल कर. गोड नाव आहे नाही बाप्पा. हां, बाप्पा मंगल कर, मंगल कर, मंगल कर. आणि त्याला बाप्पा बाप्पा म्हटल्यानंतर त्यालाही बरं वाटतं बरं का, खुश होतो. ती मोठी मोठी स्तुती त्याला सुद्धा समजत नाही. हो, त्याला सुद्धा समजत नाही. आपल्या वडिलांचं नाव मोठं आहे म्हणून मोठ्या नावाने हाक मारू नये. बाबा म्हटलं की बरं वाटतं. हिज एक्सलन्सी, त्या बापाने हात धरला आणि बाजूला घेतलं. गाढवा अक्कल आहे का म्हणले. ते तिथलं हीच एक्सलन्सी बोलतोय, तू बाबा म्हणणं. तसं आपल्याला गणपतीची जर आपण लेकरं आहोत, माझं म्हणणं कळलं का? आपण जर गणपतीची लेकरं आहोत तर कोणचं नाव त्याला आवडेल? बाप्पा. गणपती बाप्पा. हां, एवढं जरा बघा की, बघा की. काही काही माणसं टीकाही करतात त्याच्याबरोबर, पण मला काही तसं उलाट अर्थ काढायचा नाही. लहान पोरं परीक्षेच्या वेळेला गणपती बाप्पाकडे जातात. बाप्पा आज इतिहासाचा पेपर. ही सुद्धा गंमत आहे नाही का? म्हणजे याने 6 महिने अभ्यास करायचा नाही आणि एक दिवस हात जाऊन जोडल्याबरोबर गणपती बाप्पा इतिहासाचा पेपर लिहायला. एका दिवशी 1000 पोरं गेली. आता त्यांनी कोणाकोणाचा पेपर लिहावा? अहो, गणपतीला सुद्धा अडचणच की. हा म्हणतो माझा ले, तो म्हणतो माझा ले, तो म्हणतो माझा ले, ते पुढचं सांगणार आहे. म्हणून त्याला मती म्हटलंय, बुद्धिदाता म्हटलंय. सर्वांना एका वेळेला नीट सुचव, म्हणजे सगळ्याचे पेपर तूच लिहिल्यासारखे झाले. अर्थ कळला का? तू लिहायला येऊ नकोस, पण योग्य ते सुचव. आम्हाला सुचवणारा कोण आहेस? बाप्पा तू आहेस रे. काय त्या गणपतीकडे पोरं जातात, ते पोर म्हणतात बाप्पा नाही. गणपती बाप्पाने असं बारक्या डोळ्याने बघितलं. मला माहिती आहे म्हणले. हां, का रे 6 महिने कुठे होतास? ते पोर साधं होतं. म्हणला 6 महिन्यात परीक्षाच झाली नाही. काय म्हटलं पोर? 6 महिन्यात परीक्षाच झालं नाही. गणपती बाप्पाने आपली सोंड लांब केली. ठीक आहे ठीक आहे म्हणले. खरं बोलतोयस, खरं बोलतोयस. तुझा बाप लबाड आहे, येतो माझ्याकडे धंदा चालवण्याकरता, गणपती बाप्पा तुझ्या करता. तू खरं बोललास. बरं होईल, पास होईल, पास. मी एक तुम्हाला सांगतो, देवापुढे उभं राहून तरी खोटं बोलू नाही. आपल्या कामाकरता गेला असेल तर सरळ सांगावं कामाकरता आलं, प्रांजळ असावं. काही काही माणसं, मला अनुभव आहे, कामाकरता येतात काय कुठे तुमच्या दर्शनाला. हां, मग वर्षभरात कधी भेटला नाही ना, आज एवढं माझा दर्शनाचा तुला पुळका का आला? पुळका एवढं अगदी तुला अगदी असं काय झालं की एकदम दर्शन घ्यावं, याचं काहीतरी कुठेतरी काहीतरी काम. जर म्हणणं लक्षात घ्या. मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे आज, की देवाच्या दर्शनाला नित्यनेमाने जावं, न चुकता जावं.
समजा थकला, नाही जाता आला, तर त्याच्याकरता आपण माळ घातल्यानंतर मानसपूजा सांगितली आहे. आता पांडुरंग कुठं आहे? पंढरीत आहे. आम्ही इथे आहोत. पण स्नान झाल्यानंतर स्मरण केलं, पांडुरंगाची कटावर कर ठेवलेली मूर्ती, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, स्मरण केलं की ध्यान समोर उभं राहिलं. तसं गणपतीची मानसपूजा करत असाल तर गणपतीचं रूप डोळ्यासमोर आणल्याबरोबर तिथे पूजा सुरू केली. आणि एक सांगतो, देवाला सुद्धा असं म्हटलंय की सर्वात श्रेष्ठ जर पूजा असेल तर मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. हे बघा, आता एक सांगतो त्यातलं. आता आमचाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुमचा कितीही हे विश्वस्त असू देत मोठे, त्यांना त्या वर कपाळाला हात लावता येतो का? नाही. गुरुजी म्हणतात लांबून काय गुरुजी आहेत, आज गुरुजी हजर आहेत. मला बरं वाटलं, त्यांनी मान हलवले की माझ्या हाताला हात लागला, चला काम झालं. काय लावता येतो का? नाही. पण एक सांगतो, हे गुरुजी असू दे ना ते जगातले कोणताही गुरुजी असू दे आणि किती सोहळ्यात गणपती असू दे, मनाने त्याच्या कपाळाला हात लावता येईल, त्याच्या गालावर गाल ठेवता येईल. हे मानसपूजेचं वैशिष्ट्य आहे. त्या पूजेकरता कोणीही जगातली सत्ता नवे गणपती सुद्धा अडवू शकणार नाही. ते तुम्हाला वाटलं बाप्पाला जाऊन आलिंगन द्यावं, बाप्पा त्याचा हातात हात घेतला, चुंबन घेतलं, पापी घेतली, पायावर पाय ठेवले, त्याला वंदन केलं. लक्षात ठेवा, म्हणून प्रत्यक्ष पूजेमध्ये 10 फूट लांब राहाल आणि मानस पूजेमध्ये हृदयाने मनाने त्याला जाऊन भेटता येतं. म्हणून मानस पूजा ही सर्व पूजेमध्ये श्रेष्ठ पूजा आहे. त्याच्याकरता ज्या दैवताची पूजा कराल ते दैवत तुमच्या हात लावला की आलं, डोळे झाकले, लागला देवाच्या कपाळाला, गंध लागला, बुक्का लागला, गळ्यामध्ये हार घातला. हो, सोहळ्यातला नैवेद्य गुरुजीचा, आम्ही आपला पेढा घेतला आणि भरवला बरं का, नाही म्हणला नाही तो गुरुजी. काय म्हटलं मी, तो म्हणला का, विचारला का, सोहळ्यातला आहे का? लक्षात आलं का? याच्याकरता मानसपूजा किती श्रेष्ठ आहे ती बघा. ती कुणी करावी? कुणीही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुणीही. एक सांगतो, ज्याच्या मनामध्ये भाव आहे त्यांनी करावी. मन मंदिरा गजर भक्तीचा.